समुद्रकिनाऱ्याजवळ वसलेले एक जागृत देवस्थान, जिच्या नावातच आहे शीतलता. आज आपण दर्शन घेणार आहोत प्रसिद्ध आणि प्राचीन अशा एका मंदिराचे. चला तर मग जाऊया मुंबई अहमदाबाद हायवेवरून मनोर येथून पालघरकडे जाण्यासाठी. आजूबाजूला गर्द झाडी, डोंगर आणि नागमोडी रस्ता. त्याच रस्त्यालगत आम्हाला अनपेक्षित एक मंदिर दिसले. हे वाघोबा देवाचे मंदिर होते. ते पाहण्यासाठी आम्ही येथे थांबलो. मंदिराच्या आवारात खूप माकडे होती. वाघोबा मंदिर हे शेलवाडी जवळ आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात माकडे असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले. तुम्ही येथे आलात तर माकडांपासून थोडे सावधच राहा. ही माकडे अंगावर येतात. निसर्गाचे रक्षण म्हणजेच देवाची सेवा. म्हणूनच आजही महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये वाघोबाची श्रद्धेने पूजा करतात. येथे दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो शीतलादेवी मंदिराकडे. मंदिरात प्रवेश करताच समोरच देवीचे दर्शन मिळते. मूर्ती अत्यंत आकर्षक आणि प्रसन्न आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ, शांत आणि भक्तिमय वातावरणाने भरलेला आहे. खरे तर श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जर तुम्ही कधी पालघर जिल्ह्यात आलात तर शीतलादेवी मंदिराला नक्की भेट द्या. येथे मुंबई, विरार, वसई आणि पालघर येथून रस्ते व रेल्वे मार्गाने सहज पोचता येते. येथे येण्यासाठी केळवे व पालघर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्ही बस किंवा रिक्षाने येऊ शकता. मंदिराच्या जवळच स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा आहे. त्याला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन ठिकाणांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.